नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत तुमच्या चॅनलमध्ये। आज आपण समांतर रेषा आणि सराव संच 2.1 हा भाग या ठिकाणी बघणार आहोत। आता समांतर रेषेची व्याख्या, त्याचे वेगवेगळे गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। त्यावर आधारित उदाहरण आपल्याला या ठिकाणी संपूर्ण उदाहरण या ठिकाणी बघायचं। त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघा, आकृतीमध्ये रेषा आरपी समांतर रेषा एमएस, आरपी रेषा समांतर एमएस व रेषा डीके नावाची रेषा तुम्हाला काढलेली दिसते। ही त्यांची छेदिका आहे। दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते आहे, हे अगदी स्पष्टपणे तुम्हाला दिसतंय। त्याच्यानंतर सांगितलं कोण डीएचपी हा कोण तुम्हाला 85 अंशाचा दिलेला आहे, तर खालील कोणाची मापे तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितली। ओके, चला आता हे चार प्रकारचे कोण तुम्हाला या ठिकाणी शोधायला सांगितले। पहिला कोण आहे आर एच डी, कोण आर एच डी कुठे वाचूया तुमचा आर एच डी, म्हणजे इथला कोण तुम्हाला शोधायला सांगितला। हा कोण जर शोधायचा असेल तर याच्या बाजूला असलेला पुढचा कोण 85 आहे। 85 आणि हा एका रेषेवर तयार झालेले कोण आहेत आणि त्यांना रेषीय जोडीतील कोण असं म्हणतात। लक्षात घ्या, कोणता आर एच डी म्हणजे इथला कोण अधिक हा कोण, दोन्ही मिळून 180 बेरीज होते रेषीय जोडीतील कोण, आणि म्हणून त्या गुणधर्माचं रेषीय जोडीतील कोणाचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरतोय। या गुणधर्माप्रमाणे मग काय झाला, कोण आर एच डी प्लस कोण डी एच पी वाचायचं कसं बघा, कोण आर एच डी म्हणजे हा कोण वाचला। आता हा जर वाचायचा असेल तर कसं वाचणार, कोण डी एच पी, म्हणून आर एच डी अधिक डीएचपी बरोबर 180। त्याचं कारण दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहे। रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही। त्याच्यात काय झालं बाळांनो, आर एच डी चं माप आहे तुमचं 85 बघा या ठिकाणी दिलंय। डीएचपी चं सॉरी आर एच डी शोधायचं आहे जसाच तसा, अधिकचं चिन्ह डीएचपी 85 अंशाचा आहे तो बरोबर, हे तुमचे 180 जसेच्या तसे, आणि म्हणून कोण आर एच डी बरोबर 180 आणि हे 85 इकडे गेल्यानंतर वजा झाले, 180 न 85 गेल्यानंतर 95 अंश, म्हणून कोण आर एच डी तुमचा या ठिकाणी किती अंशाचा आला या ठिकाणी बघा, लिहितो मी आता या ठिकाणी 95 अंशाचा कोण तयार झाला आपला तो। ओके, याला नंबर 1 चं विधान म्हटलं। पुढे जाणार आपण 2 नंबरचं शोधायचं तुम्हाला, पी एच जी कुठे आहे, चला पी एच जी, पी इथे एच इथे आणि जी इथे, म्हणजे इकडचा कोण तुम्हाला शोधायला सांगितला। मला सांगा हा कोण जर विचारायचा असेल तर याच्या विरोधात इकडे 95 आहे, जर हा 95 असेल तर डेफिनेटली हा सुद्धा 95 आहे। मग कोण पी एच जी याच्या विरोधातला कोणता कोण आहे, आर एच डी, म्हणजे हे दोन्ही एकमेकांचे विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात। ओके, अगदी त्याच गुणधर्माचा या ठिकाणी उपयोग करतो मी, कोण पी एच जी एकरूप कोण आर एच डी, तेच पी एच जी एकरूप कोण आर एच डी, आणि त्याला इकडे नाव पण दिलं विरुद्ध कोण। ओके, हे शब्द जसेच्या तसे बरोबरच चिन्ह। आता याचं माप कोणतं आहे, हे वरचं 95 नाही का, मी इथं कारण बिन दिलं 1 वरून। आता हे 95 कुठून आणले तुम्ही याचे, तर वरती लिहिले का कोण आर एच डी बरोबर 95, म्हणून आर एच डी च्या ठिकाणी 95 याला कारण दिलं 1 वरून, ह्या विधान 1 वरून आपण त्याचं हे माप लिहिलं। ओके, 2 नंबरचं कंप्लीट झालं। चला तिसऱ्याकडे जाणार आहे आपण। मग ह्या ठिकाणी तुमचं 95 आला, आकृतीमध्ये मी ह्या ठिकाणी 95 लिहितो। चला आता पुढं एच जी एस काढायचा तुम्हाला। कुठे एच जी एस, पहा एच या ठिकाणी एच आहे, एच जी आणि एस म्हणजे इथला कोण आहे की नाही, एच जी एस, मग तो कोणता एच जी एस हा, म्हणून बघा कोण एच जी एस बरोबर याच्याशी संगत कोणता डीएचएफ, एच जी एस हा जो कोण आहे ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप लक्षात घ्या, कोणत्या कोणाचं याचं आणि याचं माप सेम असेल। हा जर 85 असेल तर हा सुद्धा 85, कारण काय ते संगत कोण आहे, म्हणून इथं लिहिलं कोण एच जी एस एकरूप कोण डीएचपी, कारण ते संगत आहे। डीएचपी पहा, डीएचपी म्हणजे हा 85 आणि हा, हे रेषेच्या वरती आणि छेदिकेच्या एका अंगास असलेले संगत कोण आहे, आणि दोन्ही संगत कोण एकरूप असतात। मग हे जसंच्या तसं बरोबर, याचं माप 85 आहे ऑलरेडी दिलेलं आहे,
ते सांगायची गरज नाही, ह्याला 2 नंबरचं विधान आपण असं म्हटलं. चला आता खाली तुम्हाला MGK शोधायचा आहे. मग हा तुमचा किती आला या ठिकाणी मी लिहून ठेवतो, वाटलं याला 85 लिहून ठेवतो. आता MGK काढायचं बाळांनो. कोण MGK बरोबर कोण HGS. आता पहा MGK म्हणजे कुठून MGK म्हणजे हा इकडचा. हा जर 85 आता काढला तर हा सुद्धा तुमचा 85 असेल, कारण ते विरुद्ध कोण आहेत की नाही, आणि म्हणून विरुद्ध कोणाचा गुणधर्म वापरला आपण. MGK बरोबर कोणता कोण HGS म्हणजे हा कोण, हे दोन्ही कोण, तर ते विरुद्ध कोण. मग हे जसंच्या तसं याचं माप वरती काढलेलं होतं 85. आपण मग याला म्हणू शकतो विधान क्रमांक 2 वरून. कुठून लिहिलं हे 2 वरून, हे 85 जशाच्या तशा. अतिशय सोपा असा भाग आहे, व्यवस्थित लिहून द्या. आणि मग नंतर हे वाटलेस तर मी पुसून टाकतो, कारण तुमचं कसं गोंधळ व्हायला नको. आकृतीमध्ये लिहिताना गोंधळ करू नका. ओके. ओके मित्रांनो, आकृतीमध्ये बघा आता प्रश्न दुसरा पहा. आकृतीमध्ये रेषा P समांतर रेषा Q, P आणि Q ह्या दोन्ही रेषा एकमेकींना समांतर आपल्याला दिसत आहेत. आणि रेषा L व रेषा M छेदिका आहेत. बघा आता L नावाची छेदिका अशी छेदली, L नावाची छेदिका इथे आणि इथे छेदते, आणि M नावाची छेदिका ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी छेदते, आणि ते दोन्ही छेदिका आहेत असं म्हटलेलं आहे. तर काय म्हटलं पुढे बघा, ह्या कोणांची माप ह्या ठिकाणी काढायला सांगितली. त्याच्यात तुम्हाला हे 2 कोणांची माप ऑलरेडी ह्या ठिकाणी दिलेली आहेत. पहा अतिशय सुंदर असा प्रश्न आहे. जर आता बाळांनो याचं जर माप काढायचं असेल, याचं माप, त्याच्यात तुमचा हा त्याच्या जोडीचा एक कोण 110चा आहे, तर ह्या कोणाचं माप काढायचं असेल तर हा कोण आणि हा 110 एका रेषेवर असलेली कोणांची जोडी आहे, म्हणून हे रेषीय जोडीचे कोण आहे. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ह्या गुणधर्माचा जर उपयोग केला, हा कोण अधिक 110 दोन्ही मिळून किती होतील तुमचे 180. आणि म्हणून मी इथं लिहिलं बघा, रेषीय जोडीतील कोणाचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरतो. कोण A अधिक तुमचे 110, A अधिक 110 बरोबर 180. म्हणून कोण A बरोबर हे 180 आणि 110 पलीकडे गेल्यानंतर वजा झाले. 180 मधून 110 काढल्यानंतर किती उत्तर तुमचे 70, आणि म्हणून कोण A चं माप आलं तुमचं 70. लक्षात आलं. ओके. आता आपल्याला कोण B काढायचं आहे. आता लक्षात घ्या, कोण B चं जर माप काढायचं असेल बाळांनो, कोण A आता 70 काढला इथे. ह्या कोण A चं जेवढं माप आहे ना तेवढंच माप याच्या विरुद्ध कोणाचं, याच्या विरुद्ध कोण इकडं. करेक्ट. हे तर लक्षात आलं. याच्या विरुद्ध कोण इथे, आणि तो किती असेल मग 70. इथं आता A 70 काढला, समजा हा 70 आहे, तर इथलाही कोण कितीचा असेल तुमचा 70चा असला. मग बघा आता हा 70 आहे आणि हा इकडे B आहे. मग हे दोन्ही कोण कोणत्या प्रकारचे कोण झाले, संगत कोण झाले. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर ही संगत कोणाची जोडी आहे. याचा अर्थ B कोणाचं माप सुद्धा किती येईल तुमचं 70 येईल. लक्षात ठेवा. अगदी तोच वर्गा आकृतीवरून कोण A च्या विरुद्ध कोणाचे माप, कोण A च्या विरुद्ध कोणाचे माप 70 असेल, म्हणून या ठिकाणी 70 लिहिलं मी. आणि म्हणून कोण B बरोबर कोण B ह्या कोण माप, त्याचं माप किती 70. त्याला कोणता गुणधर्म वापरला, संगत कोणाचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरला. ओके. तुम्हाला A मिळाला, B मिळाला. आता आपण C कडे जाऊया. आता C घ्यायचा असेल तर पहा, आता पुन्हा या ठिकाणी 2 समांतर रेषा, 2 समांतर रेषेमध्ये हा तुमचा 115चा आहे आणि हा C आहे. हे दोन्ही जर कोण बघितले तर हे सुद्धा 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार झालेले संगत कोण आहे. म्हणजे C कोणाचं माप सुद्धा किती तुमचं 115. काही लक्षात ठेवायचं, कारण C कोण आणि 115 हे दोन्ही कोण संगत कोण आहेत. का संगत आहेत, ही 2 समांतर रेषा त्यांना इथे छेदिका छेदली, M नावाची छेदिका, म्हणून इथे तयार झालेला आणि इथे तयार झालेला हे दोन्ही कोण संगत कोण. संगत कोणांची मापे नेहमी सारखी असतात, म्हणून या गुणधर्माचा उपयोग करू. आकृतीवरून कोण C चा संगत कोण 115 आहे. C चा संगत कोण 115 आहे, म्हणून कोण C बरोबर किती आले 115 अंश. ओके. आता हा C झाला. आता शेवटचा D राहिला. पहा आता खूप इंटरेस्टिंग आहे. हा 115 आणि हा D दोन्ही मिळून 180 होतात, आहे की नाही. कारण ती रेषीय जोडीतील कोणाची जोडी आहे. लगेच इथे लिहिलं मी, रेषीय जोडीतील कोण हा गुणधर्म वापरला. 115
बघा कोन डी अधिक 115 बरोबर 180 आणि म्हणून कोन डी बरोबर 180 मधून 115 जर वजा केले तर खाली उरतात तुमचे 65 अंश आणि म्हणून कोन डी चं माप किती आलं 65 अंश. अशा पद्धतीने अतिशय सोपा भाग होता, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, तिसरा प्रश्न पहा. आकृतीमध्ये रेषा यल समांतर रेषा यम, यल आणि यम रेषा समांतर आहेत, दिसताय तुम्हाला. आणि एन आणि पी बघा, या ठिकाणी रेषा एन आणि रेषा पी ह्या पण समांतरच आहेत, ह्या पण समांतर आणि ह्या पण समांतर आणि त्या एकमेकींना छेदलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. तर एका कोणाच्या दिलेल्या मापावरनं म्हणजे या ठिकाणी 45 अंशाचा कोन दिलेला आहे, तो उर्वरित ए बी आणि सी तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितले. ओके, मी काय केलं की ह्याच आकृतीत इथे 45 अंशाचा कोन दिला ना, इथे मी हा एक्स कोन 45 अंशाचा विरुद्ध कोन मी एक्स मानला या ठिकाणी. आणि बघा, म्हणून 45 अंशाच्या विरुद्ध कोनाचे माप एक्स मानूया, या ठिकाणी एक्स मानलं म्हणजे याचा अर्थ काय होतो, कोन एक्स चे माप तुमचे किती झाले मग 45, कारण विरुद्ध कोनाची मापे सारखी असतात, वरती लिहिलेच विरुद्ध कोन एकरूप असतात हे माहितीये तुम्हाला. मग ह्या 45चा विरुद्ध एक्स मानला आणि विरुद्ध कोन सारखे असतात म्हणून कोन एक्स चे माप किती आलं तुमचं 45 अंश. खाली आता पहा, हा 45 अंशाचा झाला आणि इथे तुम्हाला आता याचं माप शोधायचंय तुम्हाला. हे दोन्ही आंतरकोन झाले नाही का, आंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात म्हणून आंतरकोनाचा गुणधर्म वापरला. कोन ए अधिक कोन एक्स बरोबर 180 अंश, दोन्हींच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणून कोन ए अधिक कोन एक्स आता इथे वरती लिहिलेला आहे तो 45 बरोबर 180. याचा अर्थ कोन ए बरोबर 180 मधून हे 45 वजा केले समजा इकडं, तर तुमचे किती उरतात खाली 35, 135 उरतात. पाहिजे असेल तर तुम्ही इथे लिहू शकता 180 वजा 45 ही जी वजाबाकी आहे, ही वजाबाकी किती आली तुमची 135 आली. लक्षात ठेवा, एक स्टेप अजून घ्यायला पाहिजे होती, राहिली ती, पण लक्षात घेऊन टाका तुम्ही. 180 मधून 45 वजा केले 135, कोन ए चं माप आलं 135. ओके, इथे तुम्हाला ए 135 मिळाला, त्याच्यावरनं बी काढता येईल. हे सुद्धा एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत म्हणून बी कोणाचं जेवढं माप तेवढंच ए कोणाचं माप. विरुद्ध कोणाच्या गुणधर्मानुसार कोन बी बरोबर कोन ए, कोन बी चं माप तेवढंच एचं माप. कोन बी बरोबर कोन ए, कोन बी बरोबर मग एचं माप आताच काढलं 135 म्हणजे कोन बी झाला 135 चा. चला आता हा झाला 135, हा झाला 135, आता हा काढायचा आहे. तुम्ही पहा, दोन समांतर रेषा आहेत, दोन समांतर रेषा असल्यामुळे हा पण आणि हा पण हे पण संगत कोन झाले आणि संगत कोन एकरूप असतात आणि म्हणून संगत कोनाच्या गुणधर्मानुसार कोन सी चं जे माप असेल तेच बी चं असेल म्हणून कोन सी बरोबर कोन बी. याचाच अर्थ कोन सी बरोबर बी चं माप काढलेले 135, ते 135 या ठिकाणी लिहिलं आपण. अशा पद्धतीत अतिशय सोपा असं उदाहरण होतं. फक्त या ठिकाणी याचा विरुद्ध आपण एक्स मानून घेतला, उर्वरित कोन अतिशय सरळ सरळ गुणधर्म वापरून आपण या ठिकाणी काढली. ओके, पुढचं उदाहरण बघूया. ओके मित्रांनो, चौथा प्रश्न स्टार केलेला प्रश्न आहे पुस्तकामध्ये, म्हणजे फार काही विशेष नाहीये त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा त्याला स्टार केलेले. बघूया आपण. आकृतीमध्ये पी क्यू आर आणि कोन एक्स वाय झेड, कोन पी क्यू आर आणि कोन एक्स वाय झेड यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत. बघा, या ठिकाणी कोन एक्स वाय झेड म्हणजे हा कोन आणि कोन पी क्यू आर हा कोन, यांच्या ज्या भुजा आहेत त्या परस्परांना समांतर आहेत. ह्याची ही भुजा याला समांतर आणि ही भुजा यांना समांतर आहे. तर ते काय म्हणतात माहितीये का, इथं असलेला कोन आणि इथं असलेला म्हणजे पी क्यू आर हा इथे तयार झालेला कोन आणि पी एक्स वाय झेड इथे तयार झालेला कोन सुद्धा एकरूप आहेत हे सिद्ध करा. बघा आपण काय केलं, मग ह्या आकृतीमध्ये बघा हे डॉट डॉट न दाखवलेले नाही, ही रेषा थोडीशी पाठीमागे वाढवली म्हणजे हा जो किरण आहे ना, हे बघा किरण वाय झेड नावाचा किरण हा पाठीमागे मागे असा वाढवला की कसा वाढवला की तो क्यूपी किरणाला एम मध्ये छेदतो, किरण क्यूपीला एम मध्ये छेदतो. म्हणजे ही कोणाची भुजा पाठीमागे अशी वाढवली आणि किरण काढला तो इथपर्यंत,
तर ह्या ज्या भुजेला कोणाच्या एका भुजेला एम बिंदू मध्ये छेदतो असा त्याचा थोडक्यात अर्थ झाला. ओके. आणि पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणतो किरण QP. बघा हा किरण Q पासून P पर्यंत हा इथून असा किरण हा समांतर आहे कोणाला YX ला, दोन्हींना समांतर आहे, ऑलरेडी उदाहरणातच सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये MZ नावाची छेदिका आहे तुमची, M आणि Z ही छेदिका झाली, दोन असे समांतर रेषा झाल्या त्याला ही छेदिका झाली. लक्षात येतंय? या दोन रेषा समांतर, दोन किरण समांतर आणि M पासून तर Z पर्यंतची जी ही रेषा आहे ही काय झाली, त्याची छेदिका झाली. मग बघा आता कोणता कोण, चला आता कोण वाचूया. PMZ म्हणजे इथला कोण, PMZ. एकरूप कोण कोणता असेल, XYZ. सांगा बरं कोणतं कारण आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर ह्या ठिकाणी तयार झालेले हे जे कोण असतात यांना संगत कोण असं म्हणतात. आणि म्हणून आपण संगत कोणाच्या गुणधर्मानुसार इथला कोण आणि इथला कोण सारखा आहे, मग हा वाचताना असा वाचायचा PMZ आणि दुसरा वाचताना काय वाचायचा XYZ. पहा या ठिकाणी PMZ एकरूप कोण XYZ कोणता गुणधर्म आहे, संगत कोणाचा गुणधर्म आहे. या खाली आता तोच PMZ हाच PMZ आणि इथं असलेला कोण आणि इथे असलेला कोण सुद्धा सारखाच असतो बाळांनो, है की नाही. या दोन समांतर रेषांना ही छेदिका छेदली, तसंच ह्या ठिकाणी तयार झालेला आणि हा तयार झालेले हे दोन्ही कोण सुद्धा संगतच कोण आहेत आणि दोन्ही कोणांची मापे सुद्धा संगत आपण ह्या ठिकाणी दाखवली. मग मला सांगा हा PMZ बरोबर XYZ होतो, हाच PMZ बरोबर PQR होतो, तर याचा अर्थ हे दोन्ही कोण कसे असले पाहिजे, सारखे. म्हणून कोण PQR एकरूप कोण कोणता असला पाहिजे, XYZ. ह्याच दोन्ही विधानांची जर डावी बाजू सारखी तर 100% उजवी बाजू सारखी, आणि तेच आपल्याला ह्या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. बघा अतिशय सोपा भाग होता, 4 ते 5 ओळीतच त्याचं उत्तर आहे. ओके मित्रांनो, 5वं उदाहरण बघा. आकृतीमध्ये रेख AB नावाची रेषा सीडीला समांतर आहे. AB आणि CD रेख नाही, रेषा AB समांतर रेषा CD एकमेकींना समांतर आहेत आणि PQ त्याची काय आहे, छेदिका आहे. तर आकृतीवर दाखवलेल्या मापावरून म्हणजे हे 105 माप या ठिकाणी दिलेलं आहे, तर हे बाकीचे उर्वरित माप तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितली. ओके. सुरुवातीला ART काढायला सांगितलं. बघा ART कुठे आहे, AR आणि T म्हणजे हा इथला कोण तुम्हाला शोधायला सांगितला. बघा हा कोण आणि हा कोण दोन्ही कोण तुमचे रेषीय जोडीचे कोण आहेत आणि दोन्हीच्या मापांची बेरीज 180. हा जर 105 असेल तर 100% हा 75 येईल. म्हणजे कोणता कोण, ART इथे वाचायचं ART म्हणजे हा कोण 105 वजा करायचे 180 मधून 75 यायला पाहिजे, तर तेच आपण या ठिकाणी लिहिलं. बघा कोण ART, दुसरा कोण हा BRT, दोन्ही मिळून 180. ART प्लस BRT बरोबर 180. याला कारण काय, रेषीय जोडीतील कोण. मग ART जसंच तसं, BRTचं माप तुम्हाला माहिती 105 आहे, ते 105 इथे टाकलं बरोबर तुमचे 180. म्हणून कोणी ART बरोबर 180 मधून हे 105 वजा केले तर 100 बरोबर किती आले तुमचे 75. म्हणून ART कोणाचं माप, इथलं माप तुमचं किती आलं 75. पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी 75 लिहू शकता समजा. चला आता खाली कुठला कोण विचारला तुम्हाला, CTQ कुठं आला तुमचा, CTQ इथे. पहा आता हा कोण आणि हा कोण दोन्ही समांतर रेषांना ही छेदिका छेदली, म्हणजे हा कोण आणि हा कोण तुमचा संगत कोण आहे. म्हणजे CTQचं माप सुद्धा 75च यायला पाहिजे. म्हणजे कोण CTQ बरोबर ART आणि तेच लिहिलं. कोण CTQ एकरूप कोण ART, कारण काय झाले ते तुमचे संगत कोण झाले. आणि मग CTQचं माप बरोबर ART तुम्ही 75 काढलेले, म्हणजे CTQचं माप काय झालं 75 झालं. चला आता पुढचा कोणता विचारला तुम्हाला, DTQ. आता DTQ म्हणजे कोणता हो, हा आता हे 75 आलेलं इथे लक्षात ठेवा, पुसून टाकतो मी, इथं 75 काढला. आता तुमचं DTQ, CTQ आणि DTQ दोन्ही कोण एका रेषेवर असलेले कोण आहे, म्हणजे कोणांची काय ती रेषीय जोडी आहे. म्हणून कोण CTQ आणि कोण DTQ बरोबर 180. हे दोन्ही मिळून 180 आणि त्याला काय दिलं, रेषीय जोडीचे कोण.
बघा मग आता हा CTQ तुम्ही 75 काढला तो लिहिला, कोण DTQ जसा तसा हे 180 आणि म्हणून कोण DTQ बरोबर 180 तून 75 वजा केले बघा, 180 वजा 75, इकडचे 75 इकडे गेले ना 180 कडे, म्हणून 180 वजा 75 म्हणजे किती आले तुमचे 105, कोण DTQ वाला तुमचा 105. ओके, आता पुढचं PRB विचारला बघा, PRB हा इथला कोण विचारला. आता हा PRB पाहिजे तर तुम्ही विरुद्ध कोणाचा गुणधर्मही वापरू शकता किंवा मग 105 बघा, PRB अधिक हा 105 बरोबर 180, म्हणून PRB बरोबर 180 मधून 105 पलीकडे पाठवले वजा झाले आणि ते किती आले 75. इथं कुठला गुणधर्म वापरला आपण, रेषीय जोडीतील कोणाचा गुणधर्म वापरला हे लक्षात ठेवा. कारण काय, हा कोण आणि हा कोण दोन्ही मिळून किती होतात 180, कारण ते रेषीय जोडीचे कोण आहेत. मग आपल्याला विचारलंच ना PRB अधिक तुमचे 105 बरोबर 180, म्हणून PRB बरोबर 180 वजा 105 तर 75 आला. इथे मात्र एक वाक्य लिहायचं, रेषीय जोडीतील कोण. तुम्ही असंही केलं असतं, हा कोण 75 काढलेला आहे ना कोणता ART चा विरुद्ध कोण PRB आहे. मग विरुद्ध कोण जर हे सारखेच मग हे 75 तर हे 75 तेच आलं खाली 75, विरुद्ध कोणाचा गुणधर्मही वापरला असता तरी तेच उत्तर आलं असतं आणि रेषीय जोडीतील कोणाचा गुणधर्म घेतला तरी सुद्धा उत्तर तुमचं तेच येणार आहे. किंवा संगत कोणाचा, इथला संगत DTH चा संगत कोण PRB हाही गुणधर्म वापरला असता तरी सुद्धा तुम्हाला तेच माप आपल्याला या ठिकाणी मिळालं असतं. अशा पद्धतीने हा भाग आपला या ठिकाणी संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. पुढच्या भागामध्ये पुढचा सराव संच आपण या ठिकाणी घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.